गुड इव्हनिंग मित्रांनो, बघा आजपासून आपण स्पोकन इंग्लिशचे क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती चालू करतोय। ते पण अशा पद्धतीने इंग्लिश शिकतोय की आपण जे दररोज आपल्या डेली लाईफमध्ये आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये जे वाक्य आपण बोलतोय ना, त्याच्यापैकी ठराविक वाक्यांना आपण घेऊन येतोय, एक एक प्रकाराला आपण घेऊन येतोय, त्याला इंग्लिशच्या ग्रामरशी आपण त्याचा संबंध जोडतोय आणि त्याच्यानंतर ते इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने बोलायचे, ते इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सलेट करायचे हे व्यवस्थितपणे शिकतोय। बघा आजचा आपला जो प्रकार आहे तो आहे टू बी प्रेझेंट वाले सेंटेन्सेस। टू बी प्रेझेंट वाले सेंटेन्सेस हे कसे ओळखायचे? बघा, असे वाक्य की ज्यांच्या शेवटी आहे, आहेत किंवा आहोत असा उच्चार निघतो, हे वाक्य टू बी प्रेझेंटमध्ये येतात, टू बी प्रेझेंट वाले। पण या ठिकाणी एक अट आहे, ती अशी की त्या वाक्यामध्ये क्रियापद नसलं पाहिजे, त्या वाक्यामध्ये क्रियापद नसलं पाहिजे। जसं की बघा या ठिकाणी दिलेलं आहे, तो शेतामध्ये गवत काढत आहे, शेवटी आहे आलेलं आहे, पण याच्यामध्ये गवत काढणे ही क्रिया दिलेली आहे, हे कार्य दिलेलं आहे, म्हणजे हे वाक्य टू बी प्रेझेंटमधलं वाक्य नाही। ठीक आहे, तर दुसरं वाक्य बघा, तो शेतामध्ये आहे, तो शेतामध्ये आहे, कोणत्याही प्रकारचं काम, कोणत्याही प्रकारची क्रिया ह्या वाक्यामध्ये नाही, म्हणजेच हे वाक्य टू बी प्रेझेंटवालं वाक्य आहे। म्हणजे अशा वाक्यांचं ट्रान्सलेशन कशा पद्धतीने करायचं हे व्यवस्थितपणे आपण शिकतोय। ठीक आहे, बघा हे वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे। सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचे, सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचे, त्याच्यानंतर आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचे, हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब बघा एम, इज आणि आर या ठिकाणी हेल्पिंग वर्ब्स दिलेले आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहायचे, त्याच्यानंतर आर एस, आर एस म्हणजे काय, रिमाइंडिंग सेंटेन्स लिहायचे। बघा यम, इज आणि आर हे हेल्पिंग वर्ब्स आहेत, तर कोणाचा वापर कधी केला जातो हे सुरुवातीला समजून घेऊया। बघा सब्जेक्ट जर आय असेल तर यमचा वापर करायचा, सब्जेक्ट जर आय असेल तर नेहमी यमचा वापर करायचा, सब्जेक्ट जर यू असेल तर आरचा वापर करायचा, सब्जेक्ट जर यू असेल तर आरचा वापर करायचा। त्याच्यानंतर सब्जेक्ट एक वचन म्हणजे सिंग्युलर असेल तर इजचा वापर केला जातो, एक वचन म्हणजे सिंग्युलर असेल तर इजचा वापर केला जातो, आणि सब्जेक्ट जर अनेक वचन म्हणजे प्लुरल असेल तर त्या ठिकाणी आरचा वापर केला जातो। ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, सब्जेक्ट जर यू असेल तर आरचा वापर केला जातो, कारण यू हा सिंग्युलर पण असतो आणि यू हा प्लुरल पण असतो। यू म्हणजे तू पण म्हणतो आणि यू म्हणजे तुम्ही पण म्हणतो, पण त्याला नेहमी हे प्लुरल प्रमाणे ट्रीट केलं जातं, म्हणजे आरचा वापर या ठिकाणी आपण हेल्पिंग वर्ब म्हणून करतो। ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला समजली असेल। बघा आता एक एक वाक्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला शिकूया आपण। बघा व्यवस्थितपणे समजूया, तो शेतामध्ये आहे हे वाक्य आहे, तो शेतामध्ये आहे, शेवटी आहे आलेला आहे आणि वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया नाही, म्हणजेच हे वाक्य टू बी प्रेझेंट मधलं वाक्य आहे। ठीक आहे, बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचे, सब्जेक्ट आहे तो, त्याला इंग्लिशमध्ये आपण ही असं म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये आपण ही असं म्हणतो। आता तो हा एक वचन आहे, ठीक आहे, तो हा काय आहे, एक वचन आहे, सिंग्युलर आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण इजचा वापर करणार। एक वचन सिंग्युलर असल्यास कशाचा वापर करायचा आहे, आपल्याला इजचा वापर करायचा आहे, इजचा वापर आपण केला। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आहे शेतामध्ये, मध्येसाठी आपण इनचा वापर करतो आणि शेतामध्ये द फार्म किंवा द फील्ड असं पण तुम्ही लिहू शकता, इन द फार्म किंवा इन द फील्ड, ही इज इन द फार्म किंवा ही इज इन द फील्ड असं पण तुम्ही लिहू शकता। ही गोष्ट लक्षात ठेवा, अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकता। बघा दुसरं वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, मी त्या शाळेमध्ये शिक्षक आहे। ठीक आहे, शेवटी आहे आलेलं आहे। आता बघा कोणत्याही प्रकारचं कार्य दिलेलं आहे का या ठिकाणी, तर नाही, म्हणजे हे वाक्य टू बी प्रेझेंट मधलं वाक्य आहे। ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं आहे, सब्जेक्ट काय आहे, मी, ज्याला इंग्लिशमध्ये आपण आय असं म्हणतो। ठीक आहे, आय आपण लिहिलं, आयसाठी हेल्पिंग वर्ब कुठलं वापरला जातो, आयसाठी आपण एमचा वापर करतो, म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब म्हणून एमचा वापर करणार। त्याच्यानंतर काय लिहिणार आहे आपण, ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय आहे, टीचर, आय एम अ टीचर। ठीक आहे, आय एम अ टीचर, त्या शाळेमध्ये म्हणजे इन दॅट स्कूल। बघा मी साठी काय लिहिलं आपण, आय जे की सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर एम हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय, अ टीचर एक शिक्षक, आणि इन द फॉर्म मध्येसाठी आपण इनचा वापर केला आणि ती शाळा म्हणजे दॅट स्कूल अशा पद्धतीनं आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं। ठीक आहे,
बघा व्यवस्थितपणे लक्ष द्या. पुढे बघा, पुढे आहे गौरी आणि गणेश माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत. ठीक आहे, शेवटी आहेत आलेला आहे आणि कोणत्याही प्रकारची क्रिया या वाक्यामध्ये दिलेली नाही. ठीक आहे, सब्जेक्ट लिहायचे आपल्याला सुरुवातीला. सब्जेक्ट कोण आहे? गौरी आणि गणेश. ठीक आहे, गौरी अँड गणेश. ठीक आहे, आता मला सांगा, गौरी आणि गणेश हे दोघे आहेत म्हणजे प्लुरल आहेत, अनेक वचन आहे. म्हणजे याच्यासाठी आपण हेल्पिंग वर्ब कुठला वापरणार आहे? प्लुरल आहे. म्हणजे याच्यासाठी आपण आरचा वापर करणार आहे. आर आपण लिहूया या ठिकाणी. ठीक आहे, गौरी अँड गणेश आर. पुढे काय आहे? विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स. ह्या मध्येसाठी काय येणार? इन. माझ्या शाळेमध्ये. ठीक आहे, माझ्या शाळेत म्हणजे माय स्कूल. ठीक, अशा पद्धतीने आपण ट्रान्सलेट करू शकतो. बघा, सुरुवातीला आपण सब्जेक्ट लिहिला गौरी अँड गणेश, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहिला. हेल्पिंग वर्ब काय आहे? आर. का तर हे प्लुरल आहेत म्हणून. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिला. ऑब्जेक्ट काय? आपले विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स. आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स काय आहे? इन माय स्कूल, माझ्या शाळेमध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकतो वाक्य. बघा, पण हे झाले अफर्मेटिव्ह प्रकारचे वाक्य, होकारार्थी प्रकारचे वाक्य. फक्त होकारार्थी प्रकारचे वाक्य बोलतो का आपण? तर असं नाही. याच्यामध्ये आपण निगेटिव्ह प्रकारचे वाक्य पण बोलतो आणि प्रश्नार्थी प्रकारचे वाक्य पण बोलतो. बघा, तो शेतामध्ये आहे हे वाक्य आपल्याला निगेटिव्ह प्रकारे कसं बोलू शकतो? तो शेतामध्ये नाही. ठीक आहे, तो शेतामध्ये नाही. तर असं वाक्य बोलताना 3 नंबरला नॉटचा वापर करायचा. म्हणजेच सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब हे 2 नंबरला आणि त्याच्यानंतर नॉटचा वापर करायचा. बघा, या ठिकाणी तो शेतामध्ये नाही हे वाक्य असेल तर कसं बोलणार आपण? ही इज नॉट इन द फार्म. ठीक आहे, 3 नंबरला नॉटचा वापर केला. तसंच खालचं वाक्य बघा, मी त्या शाळेमध्ये शिक्षक नाही. ठीक आहे, तर कसं म्हणणार? आय एम नॉट अ टीचर इन दॅट स्कूल. अशा पद्धतीनं. तसंच हे वाक्य, गौरी आणि गणेश माझ्या शाळेमध्ये विद्यार्थी नाहीत. तर 3 नंबरला आपल्याला वाक्य नॉट जोडायचं आहे. सब्जेक्ट आहे गौरी आणि गणेश आपण लिहिलं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहिलं आर, त्याच्यानंतर नॉट लिहायचं या ठिकाणी आणि स्टुडंट्स इन माय स्कूल. अशा पद्धतीनं आपण निगेटिव्ह प्रकारचे वाक्य बोलतो. ठीक आहे, आपण काय पाहिलं आता? अफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी प्रकारचे वाक्य जे की हे आहेत. निगेटिव्ह प्रकारचे वाक्य 3 नंबरला नॉट लिहिल्यानंतर निगेटिव्ह प्रकारचे वाक्य बनतात. आणि पुढे बघूया आपण प्रश्नार्थी प्रकारचे वाक्य. एक प्रकारचे वाक्य असे असतात WH प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, हे वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघा. सुरुवातीला आपल्याला WH लिहायचं असतं, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब लिहायचं असतं, एम इज आर याच्यापैकी. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, अशा पद्धतीनं बघा. हे WH काय? WH एक फॅमिली अशा शब्दांची ज्यांची सुरुवात WH ने होत असते. ठीक आहे, बघा. होय ज्याला काय असं म्हटलं जातं? वेअर म्हणजे कोठे, ऑट म्हणजे काय, विच म्हणजे कोणता, व्हेन म्हणजे केव्हा, हू म्हणजे कोण, हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. तर हे WH वर्ड्स आहेत सगळे. ठीक आहे, बघा. तर ह्या WHच्या जागेला यापैकी एका शब्दाचा वापर करायचा ज्याने की प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी बघा, एक प्रश्न दिलेला आहे, तो कोठे आहे. ठीक आहे, या इथं बघा शेवटी आलेला आहे. कोणत्याही प्रकारची क्रिया वाक्यामध्ये नाही. म्हणजेच या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला WH वर्ड लिहायचा आहे. WH काय आहे या ठिकाणी? कोठे, ज्याला इंग्लिशमध्ये ज्याच्यासाठी काय म्हटलं जातं? वेअर. तर सुरुवातीला आपण वेअर लिहूया, वेअर. त्याच्यानंतर आहे हेल्पिंग वर्ड कशावरून ठरवायचा? की सब्जेक्ट आपल्या वाक्यामध्ये काय आहे ते. सब्जेक्ट काय आहे? तो साठी काय असतं? इज. एक वचन आहे ना, त्याच्यासाठी इज. वेअर इज आणि तो काय आपला सब्जेक्ट आहे, ह्याच्यासाठी काय असतं? ही. आणि शेवटी प्रश्नचिन्ह. ठीक आहे, वेअर इज ही. तो कोठे आहे. अशा पद्धतीनं ट्रान्सलेट करता येतं आपल्याला. त्याच्यानंतर बघा दुसरा आहे तू कोण आहे किंवा तू कोण आहेस असं पण म्हणतो आपण. तर बघा, सुरुवातीला आपल्याला WH लिहायचे, पण प्रश्न कशाने विचारला गेला या ठिकाणी? कोण. म्हणून कोणसाठी काय आहे? कोणसाठी हू. ठीक आहे, हू आपण लिहूया, हू.
हे आपलं WH वर्ड आहे, ठीक आहे, हू. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय येणार, टू आहे सब्जेक्ट, म्हणजे हेल्पिंग वर्ब असणार आहे आपलं आर, हू आर, आणि नंतर सब्जेक्ट, ठीक आहे, सब्जेक्ट काय आपलं यू, शेवटी प्रश्नचिन्ह, हू आर यू, अशा पद्धतीनं ट्रान्सलेट करू शकतो. त्याच्यानंतर बघा तिसरं वालं, गौरी आणि गणेश कसे आहेत, गौरी आणि गणेश कसे आहेत. बघा या वाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया नाही, शेवटी आहेत आलेला आहे, म्हणजे आणि प्रश्न विचारलेला आहे कसे, आणि कसे आहे ना, म्हणजे ते WH प्रकारचं वाक्य आहे, WH प्रश्नार्थी प्रकारचं वाक्य. ह्या कसे आपल्याला सुरुवातीला WH लिहायचे, ह्या कसेसाठी कोणतं आहे, कसे म्हणजे हाव आपण लिहूया, हाव, ठीक आहे. आता पुढे लिहायचे आपल्याला हेल्पिंग वर्ब. कशाचा वापर करणार आपण, गौरी आणि गणेश हे काय प्लुरल आहेत, अनेक वचन आहे, म्हणजे आरचा वापर करणार या ठिकाणी, हाव आर. आणि त्याच्यानंतर आहे सब्जेक्ट कोण आहे, गौरी अँड गणेश, गौरी अँड गणेश, अशा पद्धतीने, हाव आर गौरी अँड गणेश, म्हणजे गौरी अँड आणि गणेश कसे आहेत, अशा पद्धतीनं ट्रान्सलेट करू शकतो. तर हे WH तुम्हाला समजलं असेल की WH प्रश्नार्थी वाक्य त्यांचं ट्रान्सलेशन अशा पद्धतीने करायचं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, सुरुवातीला WH लिहायचं, हेल्पिंग वर्ब लिहायचं, आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि RS, ठीक आहे. ऑब्जेक्ट असेल, सब्जेक्ट असेल तर लिहायचं, नाहीतर डायरेक्ट ऑब्जेक्ट दिला असेल तर ऑब्जेक्ट लिहायचं, ठीक आहे. याच्यापैकी जे नसेल त्याला आपण गाळतो आणि त्याच्या पुढे जे असेल ते आपण लिहितो, ठीक आहे. अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं, ठीक आहे. बघा सुरुवातीला आपण अफर्मेटिव्ह प्रकारचे वाक्य पाहिले, म्हणजे होकारार्थी वाक्य पाहिले. त्याच्यानंतर नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य, त्याच्यानंतर WH प्रश्नार्थी वाक्य पाहिले, आणि आता आपण पाहतोय प्रश्नार्थी वाक्य. हे कशा प्रकारचे प्रश्न असतात बघा, शेवटी का लावलेला असतो आणि याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही अशा शब्दामध्ये देता येतं. बघा याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो काय, सुरुवातीला आपल्याला हेल्पिंग वर्ब लिहायचा असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर RS, ठीक आहे. बघा या ठिकाणी दिलेला आहे, तो शेतामध्ये आहे का, शेवटी का लागलेला आहे, ठीक आहे. होकारार्थी प्रकारचं वाक्य आहे, फक्त शेवटी का लागलेला आहे. आणि लिहिताना काय करायचं, फक्त हेल्पिंग वर्ब आहे ते सुरुवातीला लिहायचं आहे. बघा आता तो आपला एक वचन आहे, म्हणजे ह्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब कोणता येणार आहे, इज, ठीक आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचे आपल्याला, सब्जेक्ट काय आहे तो, म्हणजे ही, आणि त्याच्यानंतर काय लिहिणार, ऑब्जेक्ट काय आहे, इन द फार्म, आणि शेवटी प्रश्नचिन्ह, इज ही इन द फार्म, तो शेतामध्ये आहे का, अशा पद्धतीनं, ठीक आहे. पुढे बघा, पुढे आहे मी त्या शाळेत शिक्षक नाही का, ठीक आहे. शेवटी का ने प्रश्न विचारलेला आहे, नकारार्थी वाक्य आहे, नाही पण आलेला आहे वाक्यामध्ये. बघा सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला, हेल्पिंग वर्ब लिहायचं आहे. हेल्पिंग वर्ब कोणता लिहायचा आहे, कशावरून ठरतं, सब्जेक्टवरून. आपला सब्जेक्ट मी आहे, म्हणजेच हेल्पिंग वर्ब काय लिहायचं आपल्याला, यम, ठीक आहे. यम आपण लिहून घेऊया. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय आपलं आय. त्याच्यानंतर नाही आले वाक्यामध्ये, म्हणजे नेगेटिव्ह वाक्य आहे, नॉट आपल्याला 3 नंबरला लिहावं लागणार आहे, MI नॉट, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय आपला, शिक्षक म्हणजे टीचर, अ टीचर, MI नॉट अ टीचर इन दॅट स्कूल. ऑब्जेक्ट नंतर काय आहे, रिमाइनिंग सेंटेन्स, त्या शाळेमध्ये, म्हणजेच इन दॅट स्कूल, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे MI नॉट टीचर इन दॅट स्कूल, शेवटी प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करू शकतो, ठीक आहे. तर हे समजलं असेल. एखादी गोष्ट जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, नक्की मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. आणि बघा या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहेत काय प्रश्न, तर तुम्ही याचं ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहा, ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला चेक करून सांगितलं जाईल. तर धन्यवाद.